नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, अनेक राजकारणी लोकांचं राजकारण आपण बघतोय. देशात असेल, राज्यात असेल, अक्षरशः काही लोकांचं 80, 85, 90 वर जाण्याची वेळ आली, तरी पण काही लोक जे आपलं जे काही राजकारण आहे, ज्या राजकारणातल्या ज्या कंड्या आहे, काही डाव आहे, क्लुप्त्या आहे, त्या टाकण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात. त्यांच्यात कुठली सुधारणा होण्याचं काही कारण नाही, कारण या वयामध्ये कुठली सुधारणा होण्याचं विषय नसतो. या वयामध्ये उलट वेगवेगळ्या प्रकारचं जे काही वळण किंवा वेगवेगळ्या प्रकारचं दुष्परिणामसुद्धा विचारामध्ये होतात. मग देशाप्रती असेल, समाजाप्रती असेल, लोकांप्रती असेल, राजकारण्यांप्रती किंवा राजकीय नेत्यांप्रती सुद्धा विचार नेहमी दूषित होत असतात. आणि मग ज्या आपल्या भावना असतील, जे काही आपले सुप्त स्वप्न असतील, खरं तर यांचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. यांचे स्वप्न नेहमी स्वप्नच राहिले. काही लोक अक्षरशः भावीच राहिले आणि लोकांना असं वाटत होतं की या लोकांनी राज्यामध्ये अनेक प्रकारचं राजकारण केले, देशामध्ये अनेक प्रकारचं राजकारण केले. खरं तर हे लोक अगदी देशाच्या प्रथम स्थानावर जाण्यासाठी कधीतरी असं लोकांना वाटत होतं की पात्र असावेत, पण लोकांची मानसिकता यांच्याप्रती बरोबर नव्हती आणि लोकांनी त्यांना योग्य ठिकाणी पोहोचू दिलं नाही. कारण आपल्याला जरी असं वरवर पाहता असं भासवलं जातं की हे भावी पंतप्रधान आहे किंवा हे पंतप्रधान झाले नाही, हे पंतप्रधान का झाले नाही. खरं तर या लोकांनी अनेक लोकांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसले. यांचं राजकारणच मुळात देशामध्ये खंजीर खुपसून झालं आणि महाराष्ट्रामध्ये खंजीर आणि शरद पवार या दोन गोष्टीची सांगड नेहमी त्यांच्या राजकारणात बसत असते. त्यांचं राजकारण सुरू होण्याचं जे काही प्रथमदृष्ट्या आपल्याला सगळ्या गोष्टी समजतात आणि राजकीय गोष्टी जर पटलावर पाहिल्या आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद, त्यांचं राजकारणामध्ये येणं, खरं तर आपण आपल्याला ज्याने कोणी हात दिला, आपण त्याचाच हात जर कापला तर मानसिकता आपली समजून येते. ज्या माणसाने आपल्याला बोट धरून राजकारणात आणलं, आमदार केलं आणि राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये आपला चेहरा कुठंतरी दिसायला लागला, आपण कुठंतरी चमकायला लागलो, अशा वेळेस ज्या माणसाने आपल्याला राजकारणात आणलं, अशा वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून जो माणूस 40 आमदार त्यावेळेस फोडून राज्याचे मुख्यमंत्री होतात आणि या राज्याचं समीकरण अक्षरशः ढवळून काढलं जातं, तेव्हा जी काही गद्दारी तेव्हा शरद पवारांनी केली ती सुद्धा त्याच पद्धतीची होती. आज जर कोण म्हणत असेल की गद्दारी गद्दारी, तर ही गद्दारीची कीड ही पहिली पवार साहेबांनी आपल्याला दाखवलेली की मी पण एकदा गद्दारी केली होती आणि तेव्हापासून महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये या गद्दारीच्या किडीला खत पाणी मिळत गेलं. खरं तर आज आपल्याला या सगळ्या गोष्टीची चर्चा करण्याची गरज नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला 50 वेळा ऐकून झाल्या. अनेक लोकांनी याच्यावर अनेक प्रकारचे व्याख्यानं दिले असतील, अनेक टीकाकारांनी याच्यावर बोलून झालं असेल. पण काय होते, आजही त्यांना कधीतरी कोणीतरी काही प्रश्न विचारले, त्यांना पंतप्रधानाची आजही स्वप्न पडतात की पडत नाही किंवा त्यांना पडूनही बी ते आता होणार नाही याची त्यांना नेहमी, ते पण त्यांना माहिती आहे की आता आपण काही म्हटलं, कितीही म्हटलं, किती देशामध्ये अनेक प्रकारच्या आघाड्या केल्या, इंडी आघाडी केल्या,
अजून दुनियाभरच्या आघाड्या केल्या तरी आपण या देशाचं पंतप्रधान होत नाही। त्याच्यामुळं मग आता कुठंतरी खीच काढायची, मग पंतप्रधानांच्या या सगळ्या गाजावाजावर बोलायचं, मग पंतप्रधान इकडं जातात, पंतप्रधान तिकडं जातात, ह्या देशात जातात, त्या देशात जातात, पंतप्रधानांबरोबर इतके कॅमेरे असतात, पंतप्रधानांचा इतका मोठा दौरा असतो, पंतप्रधानांचा ताफा असतो। या सगळ्या गोष्टीची कुठंतरी त्यांना असं फार लोकांप्रती म्हणा किंवा स्वतःला जे काही मिळालं नाही त्याचं दुःख, मग आता काही शब्दामध्ये सांगायचं, खरं तर केंद्र सरकारने शरद पवारांना एक 2-4 दिवसापूर्वी Z+ सुरक्षा दिली। आता त्यांच्याबरोबर 150 कमांडो राहणार आहे, 10-20 गाड्या राहणार आहे। खरं तर शरद पवारांनी असं म्हटलं की नाही आता माझे दौरे, मी जातोय इकडं तिकडं, या सगळ्या गोष्टीचा खरं तर केंद्र सरकारने माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी मला सिक्युरिटी दिली का? या सगळ्या गोष्टी राजकारणासाठी शरद पवार बोलत असतात आणि मग यातून काहीतरी म्हणायचं, नाही मी गाजावाजा करत नाही, मी फलानच करीत नाही। काही लोक तर देवळामध्ये दर्शनाला जातात, पण मी कधी गाजावाजा करत नाही। मी पांडुरंगाच्या किंवा पंढरीच्या पांडुरंगाला जातो, दर्शनाला जातो, मी कोणाला गाजावाजा करत नाही, मी कधी कोणाला सांगत नाही, मी अनेक वेळा जातो, असं करतो तसं करतो। आता हे खरं तर शरद पवारांना या सगळ्या गोष्टी सांगण्याची काय गरज होती? म्हणजे आस्तिक तर नास्तिक याच्याबद्दल माझ्याबद्दल बरंच बोललं जातं। मी पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जात नाही असं नाही, पण मी त्याचा गाजावाजा कधी करत नाही, त्याचं मी नाटक कधी करत नाही। पांडुरंगाचं दर्शन घ्यायला गेल्याच्या नंतर सगळ्या जगालाच त्याला पाहिजे असं नाही। तुम्ही आज गेला, माऊलीचं दर्शन घ्यायला घेऊन नंतर तिथं त्या ठिकाणी थांबलो आणि निघून गेलो। कारण पंतप्रधान आहे, शरद पवार आता एक राज्यसभेचे खासदार आहे। आता त्यांच्यावरती किती फोकस राहील, पंतप्रधानांवर किती राहील याची तुलना आपण करू शकत नाही। पण त्यांना शरद पवारांना सुद्धा एक मीडियामध्ये राहायचं असतं, त्याच्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे जे काही वक्तव्य करत असतात, मग त्यामधून ते स्वतःला माध्यमांमध्ये आणत असतात। मग 4 दिवस त्या गोष्टीची चर्चा होत असते। खरं तर ते म्हटले का नाही मी नास्तिक आणि आस्तिकचा प्रश्न अनेक लोक विचारतात। खरं तर मी देव मानत नाही, तरी पण मी पांडुरंगाच्या इकडे जातो, माझी गाजावाजा करत नाही, मी कोणी बरोबर नेत नाही। आणि शरद पवारांच्या बाबतीत आता आपण पाहिलं असेल की ते एकदा कुठंतरी गणपतीला गेले होते, तिथं पण ते त्यांचं असं म्हणणं की आम्ही आतमध्ये गेलो नाही कारण आम्ही मांसाहार खाल्ला होता। या सगळ्या गोष्टीची आपण चर्चा पाहिली। त्याच्यानंतर शरद पवार खरं तर एकदा कुठंतरी म्हटले होते की मी तुमच्या देवाचा बाप आहे म्हणून, कारण त्यांचे वक्तव्य आणि त्यांनी काही बोललेलं चालतं। कारण शरद पवार आहे ते मोठे साहेब आहे, जाणते राजे, करामती काका आहे, त्यांच्या बोलण्याला काही आक्षेपही घेत नाही, त्यांच्यावर कोणी टीका पण करायची नसते कारण ते मोठे साहेब आहे। देशाच्या पंतप्रधानांनी काही इकडं तिकडं थोडं 19-20 बोललं तर पंतप्रधानाचा राजीनामा मागितला जातो। या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या, पण आता तुम्हाला एक दाखवायचं होतं की शरद पवार जे काही म्हणतात की मी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो आणि मी गाजावाजा करत नाही, मी आमकं करत नाही, मी बरोबर फोटोग्राफर नेत नाही, हे पण पाहून घ्या की शरद पवार पंढरीच्या पांडुरंगाला गेले होते, पण त्यावेळेस कोणीतरी त्यांचा फोटो काढलाय का, हा व्हिडिओ काढलाय का, की ते शरद पवार आपल्याला खोटं सांगतात हे पण एकदा पाहून घ्या। महायोगपीठे सजे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे।
पंढरीनाथ महाराज सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि। आता तुम्ही बघितलं असेल की हा व्हिडिओ किंवा शरद पवार पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये दर्शन घेतात ते आता त्यांनी काय मोबाईलमध्ये काढलाय की बरोबर फोटोग्राफर नेलाय। आता हा तर व्हिडिओ आपण बघतोय की ते म्हणतात की नाही मी याच्याबरोबर गाजावाजा करत नाही, मी कोणाला बरोबर नेत नाही, पण मग व्हिडिओ तर निघतोय। त्यामुळं खोटं किती बोलायचं आणि कशाबद्दलचं बोलायचं याला काही लिमिट असतं। तुमचा गाजावाजा, तुमचं पद या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर शरद पवार हे सुद्धा 4 वेळा या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले, अनेक वेळा त्यांनी ज्या आषाढीच्या वेळेस पूजेचा मान त्यांना मुख्यमंत्री असताना मिळालेला आहे। याचं लाईव्ह दूरदर्शनवर आपण अनेक वेळा कव्हरेज बघितलेले। त्याच्यामुळं कोणी गाजावाजा करण्यासाठी स्वतःहून काही कोणी कॅमेरामन कोणी घेऊन जात नाही। त्या पदाला किंमत असते। तुम्ही मुख्यमंत्री असाल तर मुख्यमंत्री सरकारी काही कॅमेरामन तुमच्याबरोबर असतात, पंतप्रधान असेल तर त्या पद्धतीचे लोक त्यांच्याबरोबर असतात। पण आपली प्रवृत्ती किती जळाऊ आहे आणि आपल्याबरोबर कोणी नाही आहे म्हणून आपण कोणावर तरी जळायचं, त्याची प्रवृत्ती आपल्याला जे काही मिळालं नाही, जे आपल्या स्वप्नात कायम राहिलं आणि आपण नेहमी भावी राहिलो याचा राग कुठंतरी काढायचा आणि मग मी गाजावाजा करत नाही, मी दुनिया करत नाही। खरं तर तुम्ही देवही मानत नाही, देवाला तुम्ही किती मानतात, तुमचे कार्यकर्ते देवाला किती भासतात। खरं तर यांचे कार्यकर्ते आणि यांचे नेते रामालाही सोडत नाही। प्रभू रामचंद्रांचं यांना निमंत्रण खरं तर प्राणप्रतिष्ठेचं आलं होतं। शरद पवार आजपर्यंत अयोध्येला कधी गेले नाही आणि जातील की नाही याची खात्री नाही, कारण यांना यांचं राजकारण करायचं असतं आणि राजकारणामध्ये हे समजा यांचे काही अल्पसंख्याक मतदार असतील आणि हे प्रभू श्रीरामाच्या अयोध्येला गेले किंवा मंदिरात जाऊन यांनी खूप काही गुणगान केलं, याचा गाजावाजा केला, हे हिंदू मंदिरात जायला लागले, त्याचे फोटो यायला लागले, त्याचे व्हिडिओ यायला लागले, तर मुसलमान मतं यांच्यापासून दूर जातील हा खरा विषय। म्हणून हे कॅमेरामन वगैरे काही नेत नसतील किंवा ते काढतही नसतील किंवा काढले तर ते प्रसिद्ध करत नसतील, ही मूळ याच्यामध्ये खरं मेक आहे। यांना हिंदूंच्या देवी देवतांच्या बरोबरचे फोटो काढायचे नसतात। याचं कारणच हे किंवा ते कमी प्रसिद्ध करतात याचं कारण हे की यांचे अल्पसंख्याक जे काही मुस्लिम मतदार आहे, ही काही मुस्लिम मतदारांची त्यांच्याकडे एक गठ्ठा जी काही मतपेढी आहे ही बाजूला गेली नाही पाहिजे, ती आपल्याबरोबर कायम पाहिजे, ती कुठंतरी बाजूला जाऊ नये। हिंदूंचे मतं दावणीला बांधायचे आणि मुस्लिमांचे मतांचं बाकी लालन चांगुल करायचं, त्यांना पण जवळ घ्यायचं, त्यांना सांगायचं का नाही आम्ही तुमच्याबरोबर आहे, आम्ही हिंदूंच्या देवी देवतांना मानत नाही, आमच्या दृष्टीने आम्ही काही गाजावाजा करत नाही। अशा सगळ्या भ्रामकाने या सगळ्या कथा हे राजकीय लोक आपल्याला याच्यातून स्पष्ट करत असतात। अनेक लोक त्यांना त्यांच्या राजकीय जीवनामध्ये ज्या गोष्टी करता आल्या नाही पण आताही त्या करता येणार नाही, पण दाखवायचं का नाही मी किती असा आहे, मी किती कसा आहे, काय नाही, लोकांना सगळ्या गोष्टी माहिती आहे। तुम्ही या सगळ्या गोष्टी फक्त दाखवण्यापुरतात किंवा समाजापुरता करतात। अनेक वेळा असं वाटलं की शरद पवार पावसात भिजले, मग सुप्रियाताई पावसात भिजल्या, काय 4-4 महिने 8-8 महिने काही लोकांच्या अंगावर छप्पर नसतं, लोक पावसात भिजत असतात आणि तुम्ही एक 5 मिनटं फोटो काढण्यापुरतं किंवा व्हिडिओ काढण्यापुरतं तुम्ही पावसात भिजले म्हणजे तुम्ही समाजावर, लोकांवर, गरिबांवर मोठा उपकार केला। जो शेतकरी पावसामध्ये रात्रंदिवस काम करत असतो त्या शेतकऱ्याच्या प्रती तुम्हाला कधी कनवळ वाटली नाही, पण तुम्ही पावसात भिजले, तुमची
लाडकी कन्या पावसात भिजली याचं चित्रण लोकांपर्यंत पाठवायचं आणि त्याच्यातून तुम्हाला मतं लाटायचे, हे प्रदर्शन सुद्धा अतिशय निंदनीय, हे स्पष्ट करायचं होतं. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.